नक्कीच महेंद्र, एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डीपीडीसीची बैठक जी आहे ती किती वाजता सुरू होणार आहे? कारण सगळ्यांचं लक्ष या डीपीडीसी बैठकीकडे. सध्या दृश्य आपण पाहतोय, राष्ट्रवादी भवनात अजित पवार दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी भवनात सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी अजित पवारांच्या स्वागतासाठी झालेली आहे। खरं तर राष्ट्रवादीकडे असलेलं हे पालकमंत्री पद बीड जिल्ह्याचं या वेळेला मुंडे बंधू भगिनींपैकी कुणीही नको अशी मागणी काही नेत्यांकडून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वीकारलेलं आहे। सध्या महेंद्र, आपण दृश्य पाहिली, अजित पवारांचं स्वागत झालं राष्ट्रवादी भवनात आणि त्यानंतर ते एका दालनात गेलेत। काही बैठक होणार आहे का किंवा संवाद साधला जाणार आहे का पदाधिकाऱ्यांशी? मोहिनी, राष्ट्रवादी पक्षाचं हे कार्यालय आहे। पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये आले आणि विशेष म्हणजे अजित पवार याच कार्यालयात आलेत। आतमध्ये जे दालन आहे, एक विशेष दालन आहे, त्या ठिकाणी त्यांची काही मंडळी जी आहेत त्यांनाच बसण्याची जी आसन व्यवस्था ती आहे आणि बाजूला जर बघितलं गेलं अशा पद्धतीचं कार्यालय आहे। धनंजय मुंडे देखील बाहेर उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळामध्ये अजित पवार आतमधून जे आहे त्या मुख्य दालनात येतील आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर इथंच अजित पवार जे आहे ते बसतील आणि इथून ह्या सगळ्या ज्या गोष्टी ते होतील। 11 वाजता खरं जर बघितलं तर डीपीडीसीची जी बैठक आहे म्हणजे जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे ती बैठक 11 वाजता सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी अजित पवार जे आहेत ते राष्ट्रवादी भवनमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बाकी सर्व आमदार वगैरे सगळे बाहेर आहेत, मंत्री धनंजय मुंडे देखील बाहेर आहेत। मात्र आतमध्ये जे आहेत ते जवळपास 2 ते 4 मिनिटाचा सल्ला मसलत करते। धनंजय मुंडे देखील आतमध्ये आपल्याला जाताना वगैरे मिळतात। डॉक्टर योगेश क्षीरसागर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आतमध्ये गेल्यानंतर जे मुख्य पदाधिकारी आहेत, मुख्य कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी त्यांची जी चर्चा आहे ते आता आपल्याला होताना पाहायला मिळते। माध्यमांना मात्र आतमध्ये येण्यास जो आहे तो मज्जाव करण्यात आलेला आहे। सगळे माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते राष्ट्रवादी भवनच्या हॉलमध्ये आहेत। आतमध्ये गेल्यानंतर जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा मसलत होईल। बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मतदारसंघातून जे विविध विकास कामं जे आहेत त्या संदर्भात जे आहे ते प्रस्ताव या ठिकाणी घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि नेमका आता अजित पवार या प्रस्तावाबद्दल चर्चा करतील आणि त्या संदर्भात त्या पदाधिकाऱ्यांना जे आहे त्या सूचना करतील किंवा एखादी निधी मंजूर करायचा असेल तर त्याबद्दल सध्या सल्ला मसलत करतील। बाजूला जर बघितलं तर माजी मंत्री जे आहे ते विजय अमरसिंह पंडित जे आहेत ते देखील या ठिकाणी उभं असल्याचं आपल्याला सध्या तर पाहायला मिळते आणि जर बघितलं गेलं तर आता जवळपास 3 मिनिटं होत आहेत आतमध्ये जे आहे ते अजित पवार जे आहे ते आतमध्ये गेलेले आहेत आणि हे जर बाजूला जर बघितलं तर अशा पद्धतीनं महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहेत। कार्यकर्ते मात्र त्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे। डीपीडीसीची बैठक झाल्यानंतर कार्यकर्ते या त्या ठिकाणी येतील। नेमकं आता कार्यकर्त्यांशी काय संवाद करतील हे जवळपास 3 ते 4 तासानंतर समजेल। मात्र त्यापूर्वी जर बघितलं तर सध्या बीडच्या राष्ट्रवादी भवनमध्ये या ठिकाणी अजित पवार पोहोचलेले आहेत। आतमध्ये जर बघितलं तर जवळपास 2 आमदार आहेत, मंत्री धनंजय मुंडे देखील आतमध्ये आहेत आणि महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते आतमध्ये आहेत। आतापर्यंत जर बघितलं जिल्हा नियोजन समितीचा जो निधी असतो, विकास कामाचा निधी असतो, कशा पद्धतीनं वितरित करावा यासाठी जे आहे ती चर्चा होताना आपल्याला सध्या पाहायला मिळते। बरेच महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत मतदारसंघातून 6 मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्यामध्ये आणि त्या मतदारसंघातून जे महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते जे आहेत विविध विकास कामाचा जो प्रस्ताव आहे तो घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि अजित पवार आता त्याबद्दल जे आहे ते माहिती घेतील आणि त्यानंतर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांना जे आहे ते संवाद साधतील। आमदार सतीश चव्हाण देखील या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आणि जवळपास आता 7 मिनिटं होत आहेत। आतमध्ये जी चर्चा आहे ते आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचे फक्त पदाधिकारी आणि आमदार आणि मंत्री यांनाच आतमधल्या दालनामध्ये बोलावण्यात आलेला आहे आणि बाजूला जर बघितलं तर कार्यकर्ते किंवा इतर जे पदाधिकारी मात्र या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणावं लागेल माध्यम प्रतिनिधी जे आहेत त्यांना देखील आतमधल्या चेंबरमध्ये जे आहे ते आपल्याला आतमध्ये करण्यात आलेलं आहे। जर बघितलं गेलं तर आमदार जे विजयसिंह पंडित आहेत गेवराई मतदारसंघाचे हे देखील बाहेर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आतमध्ये जर बघितलं तर फक्त मंत्री धनंजय मुंडे हे आतमध्ये आहेत आणि महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आपल्याला असल्याचं पाहायला मिळते।
माजी आमदार संजय दौंड देखील या ठिकाणी बसलेले आहेत. काँग्रेसचे देखील पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता आतमधून जर बघितलं गेलं तर विजयसिंह पंडितांना एखाद्या वेळेस चर्चेसाठी बोलवण्याची शक्यता आहे. आमदार सतीश चव्हाण जे आहेत हे देखील चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र कुठंतरी जर बघितलं गेलं तर आतमध्ये काय चर्चा होते हे बाहेर कळायला मार्ग नाही. कारण तसंच आहे, जे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांना मात्र आतमध्ये येण्यापासून जो आहे तो मज्जाव करण्यात आलेला आहे. विशेष म्हणावं लागेल, आमदार विजयसिंह पंडित जे आहेत ते देखील बाहेर आहेत. त्यामुळे एक उत्कंठा जी आहे ते शिगेला पोहोचलेली की आतमध्ये अजित पवार असतील, मंत्री धनंजय मुंडे असतील, नेमकी काय चर्चा असावी हे कळायला सध्या तरी मार्ग नाही. मात्र आतमध्ये महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते गेल्याचं पाहायला मिळते. विविध विकास कामाचा जो प्रस्ताव आहे ते घेऊन आतमध्ये गेलेले. जवळपास आता 9 मिनिटं होत आहेत आणि 9 मिनिटामध्ये नेमकी काय चर्चा होईल हे पाहणं आता जिकिरीचं ठरणार आहे. नक्कीच महेंद्र.